हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो आणि तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू सर्व जगाचे तारण केले आहेस. माझे दिनायचे काटेरी वाटलं, येसू माझे हरी राईसो. माझे दिनायचे काटेरी वाटलं, येसू माझे हरी राईसो. सकाळी दुपारी सांजे नाराचे, येसू माझे हरी राईसो. अभ्यासात प्रार्थनात कामात कष्टात, येसू माझे हरी राईसो. शेतात रानात कामात ना कष्टात, येसू माझे हरी राईसो. सुखाना दुःखात हालात ना मजेत, येसू माझे हरी राईसो. वारली भाषेतील हे गाणं एक महत्वाचं सत्य आपल्यासमोर सादर करत आहे की हा प्रायश्चित्त काळामध्ये परमेश्वर आपल्याबरोबर प्रवास करत होता. 40 दिवस आणि त्या 40 दिवसातील बरेचसे दिवस आता निघून गेलेले आहेत, परंतु प्रभू मात्र सातत्याने आपल्या बरोबर आहे. आणि ह्या पवित्र आठवड्यामध्ये प्रभू विशेषरित्या आपल्या बरोबर असणार आहे. पवित्र सोमवार, पवित्र मंगळवार, पवित्र बुधवार ही जणू काही एका पवित्र त्रिदिनाची पूर्वतयारी होती. आणि आता आपण पवित्र त्रिदिनाविषयी आज चिंतन करणार आहोत. ह्या 3 दिवसांना पवित्र त्रिदिन का म्हणतात? पवित्र त्रिदिनाचं महत्त्व ख्रिस्ती श्रद्धेमध्ये कोणतं आहे ते आपण तपासून पाहणार आहोत. गुरुवारची संध्याकाळ, वेळ साधारण 7:30ची. थोडासा काळोख पडू लागलेला. माणसांनी संपूर्ण चर्चचा आवार फुलून गेलेला. अशा पार्श्वभूमीवरती मोठ्या जल्लोषामध्ये पवित्र मिस्सा बलीला सुरुवात होते. धर्मगुरूंच्या कपड्यांकडे पहा. सोनेरी किंवा चंदेरी सफेद रंगाची वस्त्रे पांघरलेले धर्मगुरू अगदी उल्हासाने आनंदाने 12 प्रेषितांसह चर्चच्या वेदीच्या दिशेने वाटचाल करत असलेले. आणि मग पवित्र मिस्सा बलीला सुरुवात झालेली. बऱ्याच दिवसानंतर परमैशाला कानावरती पडलेलं. आणि अशा पार्श्वभूमीवरती चर्चचा घंटानाद करण्यात आलेला. त्यानंतर चर्चची दोरी हातातून सुटते. ती थेट ईस्टरच्या जागरण विधीच्या वेळेला हाती घेतली जाते. त्या वेळेपासून एका गंभीर अशा प्रसंगाला सुरुवात झालेली असते. एवढी सुरुवात की ज्या वेळेला ख्रिस्त शरीर उंचावलं जातं त्यावेळेला बेल वाजवली जात नाही, तर खटखटी वाजवली जाते. आणि त्यानंतरच्या मिसाच्या शेवटी अंतिम गीत गायलं जात नाही. दुसरा दिवस गुड फ्रायडेचा. त्या दिवशी संध्याकाळच्या विधीसाठीच पुन्हा एकदा चर्चचा आवार फुललेला. मुला माणसांनी गजबजून गेलेलं तरी देखील एक धीर गंभीर अशा प्रकारची शांतता. अशा पार्श्वभूमीवरती शांतपणे धर्मगुरू लाल रंगाची वस्त्रे पांघरून चर्चच्या वेदीच्या दिशेने आलेले. वेदी समोर लोटांगण घालून वेदी जवळ जाऊन प्रास्ताविक प्रार्थना त्यांनी केली. आणि नंतर संपूर्ण विधी संपला. त्याही वेळेला अंतिम गीत नव्हतं. तिसरा दिवस, ईस्टरच्या रात्रीची जागरण विधीची ती वेळ. सगळीकडे काळोख पसरलेला आणि त्या काळोखामध्ये धीर गंभीर असा आवाज येत असलेला. हीच ती रात्र की ज्या रात्री परमेश्वराने आपले पूर्वज लाल समुद्र ओलांडून पैल तीरी नेले. आणि मग तो संपूर्ण विधी संपल्यानंतर शेवटच्या गाण्यामध्ये आपण सहभागी झालेलो. प्रवेश गीत कधी गायलेलं? गुरुवारी संध्याकाळी. अंतिम गीत शनिवारी रात्री. म्हणजे 3 दिवस परंतु एकच विधी. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहन मरण आणि पुनरुत्थानाच्या 3 घटना परंतु एकच जीवन. काय सांगतं आपल्याला हे? त्याद्वारे आपल्याला सांगण्यात येतं की मानवी जीवनातील आनंदाच्या, दुःखाच्या, गौरवाच्या प्रसंगाकडे तुकड्या तुकड्याप्रमाणे पाहायचं नसतं, तर तो एकसंध असा जीवनाचा अविभाज्य घटक असतो असं पाहायचं असतं. दुःख आल्यानंतर सुखाचा विसर पडू द्यायचा नसतो,
सुखामध्ये, गौरवामध्ये आपले हातपाय मातीचे आहेत हे देखील आपण विसरायचं नसतं. ह्या भावनेने पवित्र त्रिदिनामध्ये सहभागी होऊया. हे प्रभो आम्हावर दया कर, हे प्रभो आम्हावर दया कर.